नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नाशिक धर्मांतर प्रकरणी एमआयएम नगरसेवकाने निदा खानला आश्रय दिल्याची माहिती, पोलिसांची नोटीस, मतींचा मोबाईल जप्त। तर लव जिहाद प्रकरणी नगरसेवक मतीनला अटक करा, नाहीतर आम्ही त्याला सरळ करू, इम्तियाज जलीलवर पण कारवाई करा, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे। तिला एमआयएमच्या एका नगरसेवकाने लपवून ठेवलं होतं, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी सदर नगरसेवकाला नोटीस बजावून त्याचा मोबाईलही जप्त केलाय। त्यामुळे या प्रकरणाची मुळे आणखीन खोलवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका नगरसेवकाने लपवून ठेवलं होतं, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी सदर नगरसेवकाला नोटीस बजावून त्याचा मोबाईलही जप्त केलाय। नाशिकमधील टीसीएस प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होते। ती गत 25 मार्च पासून फरार होती। पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता, पण ती वारंवार आपलं लोकेशन बदलत होती। तिचे जवळचे नातेवाईक तिला लपवण्यासाठी मदत करत होते। याच काळात ती अटकपूर्व जामिनीसाठीही प्रयत्न सुरू केला होता, पण कोर्टाने तिला कोणताही दिलासा देण्यास साफ नकार दिला होता। अखेर ती छत्रपती संभाजीनगर येथील एका घरात लपून बसल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वेगवान कारवाई करत तिला बेड्या ठोकल्या। निदा खानला बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी तिला आश्रय देणाऱ्यांचा शोध सुरू केला। यात एमआयएमचे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला लपवण्यासाठी मदत केल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी मतीन पटेल यांना नोटीस बजावून त्यांचा मोबाईल जप्त केलाय। विशेष म्हणजे निदा खान गत 5 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये राहत होती। ती संपर्कात आल्यानंतर मतीन पटेल यांनी 2 महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवं घर विकत घेतलं होतं। या घरात त्यांनी तिला ठेवलं होतं। त्यामुळे या प्रकरणाची मुळे आणखीन खोलवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी शहरात लपवण्यासाठी मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। नसता त्याला आम्ही सरळ करू, असं देखील खैरे म्हणाले। तर सदर प्रकरणात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर देखील कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलं आहे। ज्या एरियातून या मुलीला अटक केलेली आहे तो एरिया त्या ठिकाणी जो आहे तिथे खूप अवैध धंदे चालतात आणि त्या अवैध धंद्यातून आणि मी तर नाशिक पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांना धन्यवाद देईल की त्यांनी हुडकून तरी काढलं, त्या मुलीला हुडकून तरी काढलं। पण असा प्रकार त्या ठिकाणी ती मुलगी जाऊन त्या ठिकाणी ज्या हिंदू मुली असतात TCSमध्ये काम करणाऱ्या त्यांना जर अशा तर हा खूप संतापजनक भाग आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अशा मुलींना त्यांच्याबरोबर कोण आहे अजून, आणि त्या मतीन नावाचा जो नगरसेवक आहे एमआयएमचा त्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे। नाही अटक झाली तर आम्ही त्याला सरळ करून टाकू। एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे बॉस आहे इम्तियाज जलील
ते इम्तियाज जलील तर म्हणजे त्यांना आधीच छत्रपती संभाजीनगरचा तर राग आहे ह्या लोकांना मुद्दाम. मग ते छत्रपती संभाजीनगर जर असेल तर त्या ठिकाणी कुठेच प्रकरण कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाही. पण ते औरंगाबाद म्हणून त्या ठिकाणी हे नाटक चाललं त्यांचं, आणि त्याच्यातच ही मुलगी त्या ठिकाणी ते हे केलं आणि तिला संरक्षण दिलेलं आहे. हे संरक्षण द्यायचं काम त्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणारे इम्तियाज जलील यांनी पण केलेलं आहे. म्हणून इम्तियाज जलीललासुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या नगरसेवकाला तर ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे, ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे. आणि त्या मुलीला त्या ठिकाणी जे केलं, म्हणजे तुम्ही काय करता, आमच्या हिंदू मुली त्या ठिकाणी हिंदू मुलींना त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही हे करत असाल तर मग आमचं छत्रपती संभाजीनगर जे होतं आमच्या काळामध्ये ते आता कुठल्या पद्धतीने चाललं हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणून मला हा जो एक प्रकारचा राग येतो की काय चाललं आहे, कोणाचं लक्ष नाही का इथे. आणि म्हणून बाकीचे सगळे आता पुढारी म्हणायला लागले, ते बरोबर आहे, परंतु आता कुठेतरी सगळ्यांना जागृती निर्माण झाली. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या इम्तियाज जलीलवर कारवाई झाली पाहिजे आणि मतीन नावाचा नगरसेवक आहे त्याला आता ताबडतोब अरेस्ट करून त्या ठिकाणी जेलमध्ये पाठवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आमच्या या समाजामध्ये राहून तुम्ही असे धंदे करतात, पण हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा हा एक प्रकारचा मोठा भाग आहे. आणि तेच नाही, आणि हटकून छत्रपती संभाजीनगर म्हणू नका, औरंगाबाद म्हणा, औरंगाबाद लिहा, हे कोणी सांगितलं? छत्रपती संभाजीनगरचं काय तुम्हाला काय वावडं वाटतं का अजून पण? हे आम्ही सहनच नाही करणार. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी नाव दिलं होतं 8 मे 1988ला, त्या दिवशीपासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. आणि म्हणून हे जर असं असेल तर मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन आणि त्यांना सांगेल की हे जे MIMचे पिलावळं जे आहेत, ज्यामुळे 28 वर्ष मी या जिल्ह्यामध्ये दंगली बिंगली होऊ दिल्या नाही आम्ही, आणि आता त्या ठिकाणी परत सुरुवात झालेली आहे अशा प्रकार, तर MIMवर बंदीच टाकली पाहिजे, ही स्पष्टपणे माझी मागणी आहे. बहुचर्चित TCS धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणात MIM प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मुंबई येथून केली आहे. त्यानंतर जलील हे पत्रकारांना संबोधित करताना पत्रकारांवरती घसरल्याचं पाहायला मिळालंय. पोलिसांचं काम पोलिसांना करू द्या, तुम्ही ट्रायल घेऊ नका अशा शब्दात त्यांनी पत्रकारांना सुनावलं आहे. काय आहे की कुणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं, जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करतं, म्हणजे एक नियमच आहे, यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो. अशा प्रकारचे आरोप होतात आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल. माझी अपेक्षा हेच आहे. दुसरं म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते. ते लीगल प्रोव्हिजन आहे. मग बेल कशासाठी आहे की सेशन्स कोर्टमध्ये रिजेक्ट झाली, तर सेशन्स कोर्ट रिजेक्ट झाली याचा अर्थ हे होत नाही आहे की आता ती क्रिमिनल झालेली आहे करके. तिच्याकडे अजून 2 पर्याय असतात, एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायलमध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे. आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जसा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग, इम्तियाज जलील कुठे होतं हे न करता, तुमचा विश्वास असेल न्याय प्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा. माझा विश्वास आहे न्याय प्रणालीवर. नाशिकची पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कोणीही उलटसुलट उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे करके, हे जे आरोप करणारे जे लोक आहे, तुम्हालाही माहीत आहे की त्यांची चीड कशामुळे आहे. त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड के नीचे. तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते, इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती? त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार. जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे,
माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा, सीबीआयच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली, तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे? पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए. मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके. उसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके. उसमें आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. जन्म मृत्यू तसेच विवाह नोंदणी प्रकरणातील आवश्यक त्या कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर संबंधित नागरिकांना प्रमाणपत्रे लवकरात लवकर देण्यात यावी अशा सूचना स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी आज दिल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता स्थायी समिती सभापती यांनी सर्व सहाय्यक आयुक्त व वॉर्ड अभियंत्यांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रांबाबत अधिक माहिती घेताना त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शक्यतो 2 दिवसात किंवा जास्तीत जास्त 7 दिवसांच्या आत प्रमाणपत्र संबंधितांना उपलब्ध करून द्यावं. याशिवाय त्यांनी कर वसुलीचाही सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक झोनला देण्यात आलेले उद्दिष्ट आणि आतापर्यंत झालेल्या वसुलीचा आढावा घेत असताना त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर वसुली अधिक प्रभावीपणे आणि सक्तीने करण्यात यावी यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्तांनी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी दिलेत. यामध्ये थकीत मालमत्ता सील करणं तसेच इतर आवश्यक कारवाईंचा समावेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच प्रत्येक झोनमध्ये अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाबाबत शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्याचे आदेश त्यांनी दिलेत. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत तसेच नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वी हटवण्यात यावीत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त कर वसुली विकास नवाळे तसेच झोन 1 ते 10 सर्व सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड अभियंता यांची उपस्थिती होती. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड दॅन टेक ॲक्शन. नमस्कार, मी अमोल येडगे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. पूर्ण देशभरामध्ये 2026-2027 या वर्षामध्ये आपली 16वी जनगणना केली जाणार आहे. या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे डिजिटल जनगणना राहणार आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे जे एकूण 2058 हाऊस लिस्टिंग ब्लॉक म्हणजे घरगणना यादी गट केलेले आहेत. या ठिकाणी 2058 प्रगणक आणि 343 पर्यवेक्षक घरोघरी जाऊन घरगणनेचं काम सुरू करणार आहेत. आणि त्याच्यापूर्वी 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपल्याला आपली स्वगणना सेल्फ इन्युमरेशन आपलं करता येणार आहे. माझं सर्व छत्रपती संभाजीनगर रहिवाशांना नम्र आव्हान आहे की या स्वगणनेमध्ये आपण सहभागी व्हावं. स्वगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकदम सिंपल प्रोसिजर आहे. sc.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपला मोबाईल नंबर आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकून जे 33 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. फक्त 15 मिनिटाचाच कालावधी याच्यामध्ये लागेल. तर माझं सर्व संभाजीनगरवासियांना परत एकदा नम्र आव्हान आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीत जास्तीत जास्त नगरवासियांनी स्वगणनेमध्ये सहभागी होऊन देशामध्ये आपल्या शहराचा उच्चांक निर्माण करूया. आणि त्यानंतर 16 मे ते
14 जून या कालावधीमध्ये जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा हा स्वगणनेचा जो आयडी आहे तो आपण त्यांना दाखवून यामध्ये आपण त्यांना सहकार्य करावे. धन्यवाद. वालेकुम, जय भीम, नमस्कार. मैं तमाम शहरवासियों को ये गुजारिश करने के लिए आया हूँ कि आने वाली 1 मई से लेकर 15 मई तक स्वगणना जो है तो जिसकी शुरुआत होने वाली है वो जनगणना का ही हिस्सा है. स्वगणना का मतलब ये है कि डिजिटली आप आपकी जो है तो पूरी फैमिली का आपके मोबाइल नंबर के जरिए जो है तो रजिस्ट्रेशन करवा के ले सकते हैं. उसके अंदर 33 अलग अलग पॉइंट्स है, उनको फिल करके आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं. और जब आपकी जनगणना कंप्लीट वो आपकी फिलिंग कंप्लीट हो जाए तो आप जो है तो उसका स्क्रीनशॉट लेकर रख लीजिएगा, उसको सेव करके रख लीजिएगा. और वहीं पर जब 16 मई से लेकर 14 जून के दरमियान में म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अधिकारी आपके पास आपकी जनगणना के लिए आपके डोर स्टेप तक आएंगे तो उनको आपको वो स्क्रीनशॉट दिखा देना है और उस स्क्रीनशॉट दिखाकर जो है तो आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं. मैं तमाम शहरियों से अपील कर रहा हूँ कि इस जनगणना के अंदर बढ़ चढ़कर हिस्सा दीजिएगा और हमारे देश का गौरव बढ़ाइएगा. आपका जो है तो आइडेंटिटी जो है तो उसको फुलफिल करिएगा. जनगणना की जो पोर्टल के ऊपर जो आने वाला है वो se.census.government.in ये वेबसाइट के ऊपर जाकर 1 मई से 15 मई के बीच में आप आपका स्वगणना कर सकते हैं. थैंक यू वेरी मच. जज़ाकल्लाह. गोविंद परशुराम केंद्रे, सभागृह नेता, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. 1 मे ते 15 मेच्या दरम्यान आपल्या देशामध्ये स्वजनगणना चालू आहे. ही डिजिटली करता येते. आपण स्वतः आपली जनगणना आपल्या डिजिटली करून आपल्याकडे आलेल्या सरकारी प्रगणकाच्या माध्यमातून ती त्यांना आपल्याला वेळेवर सुपूर्द करता येते, त्यांच्याकडे देता येते. आणि ज्या माध्यमातून आपण जनगणना केल्याच्या नंतर आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला ती जनगणना अतिशय महत्त्वाची असते. म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की आपण जनगणनेच्या या राष्ट्रीय कामामध्ये आमच्या येणाऱ्या प्रगणकाला आपण मदत करावी एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल श्रीकिशन मकरिये, स्थायी समिती सभापती, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याद्वारे शहरात सर्व नागरिकांना विनंती करतो की केंद्र शासनाने दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान जनगणना मोहीम छत्रपती संभाजीनगर शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांना सदर मोहीम सहभाग व्हावे हे धन्यवाद. आपली भारताची जनगणना सुरू झालेली आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये सर्वप्रथम डिजिटल स्वगणना सुरू केलेली आहे. ती स्वगणना दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करता येते. ही स्वगणना केल्यानंतर आपल्याला एक EC-ID सुद्धा मिळतो. ह्याचा उपयोग काय की जेव्हा नंतर 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील आणि त्यावेळेस माहिती विचारायला येतील त्यावेळेस जर तुम्ही हा EC-ID दिला तर तुमचा EC-ID त्या प्रगणकांना दिल्यानंतर ते इतर कोणती माहिती तुम्हाला विचारणार नाही आणि त्यामुळं नागरिकांचा सुद्धा वेळ वाचेल आणि जनगणना जलद गतीनं होईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी डिजिटल जनगणना चालू केल्यामुळं ती अतिशय वेगाने ह्या देशामध्ये जनगणना होईल आणि हा पहिल्यांदाच या देशामध्ये डिजिटल जनगणना सुरू झालेली आहे. ही स्वगणना 1 मे ते 15 मेच्या दरम्यान सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने करावी. त्याचा EC-ID आपल्याजवळ ठेवावा आणि आता आपल्याला एक आव्हान करतो की जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे आणि राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मी छत्रपती संभाजीनगरकरांच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की 1 मे ते 15 मे पर्यंत होणारी डिजिटल पद्धतीने जी स्वगणना होणार आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जाऊन बाजूला असलेल्या QR कोडला स्कॅन करून आपली सगळी माहिती भरून जर आपण केली तर आपलाही वेळ वाचेल आणि नंतर प्रगणकांचाही वेळ वाचेल. म्हणून मी आपणास आवाहन करतो की सर्वजणांनी स्वजनगणनेच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद.
नमस्कार, मी राजेंद्र जंजाळ, उपमहापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आपल्याकडे आता जनगणनेला सुरुवात झालेली आहे. जनगणना ही देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्याचा सुद्धा एक पर्याय दिलेला आहे. आपण आपल्या मोबाईलवर दिलेली लिंक ओपन करून आपली पूर्ण माहिती भरावी. एक OTP येईल, तो OTP त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि ती पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या व आपल्या कुटुंबियाचे पूर्ण नाव पत्ता टाकल्यानंतर एक OTP जो येणार आहे तो आपण आपल्याकडे येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्याला दाखवायचा आहे. निश्चित याच्यामुळं आपलाही आपल्या कुटुंबाचा वेळ वाचेल, शासकीय कर्मचाऱ्याचा वेळ वाचेल आणि ही जनगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना, रहिवाशांना विनंती करतो की आपणही डिजिटल पद्धतीद्वारे स्वगणना करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्यासाठीची मुदत 1 मे ते 15 मे आहे. मी आणि माझे कुटुंब, माझे मित्र हे सगळेजण स्वगणना करणारे. आपणही या ठिकाणी स्वगणना करावी आणि निश्चित आपल्याकडे येणाऱ्या जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांना सहकार्य करावे. कारण हे काम देशासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. 10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर 1 ते 8 मे दरम्यान संकल्प सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त IMA हॉल समर्थनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांनी महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनजागृती, समाजाचा सहभाग आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हा लढा सातत्याने सुरू राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कार्यक्रमादरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिला व मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या PCOD क्लिनिकचं ऑनलाईन उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या आरोग्य सभापती डॉक्टर सुनीता सोळंके, आरोग्य सेवांचे उपसंचालक डॉक्टर कांचन वानेरे, राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभागाचे उपसंचालक डॉक्टर कैलाश बाविस्कर, थॅलेसेमिया विषयावरती कार्य करणारे तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था, थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांचे पालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्यात की थॅलेसेमिया हा गंभीर अनुवंशिक रक्तविकार असून भविष्यात थॅलेसेमिया मुक्त पिढी निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. थॅलेसेमिया ग्रस्त बालके जन्माला येऊ नयेत यासाठी समाजाने जागरूक राहणं गरजेचं आहे. तसेच या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांवरती आणि रुग्णांवरती वेळेत उपचार घेऊन त्यांना सामान्य जीवन जगता यावं यासाठी शासन आरोग्य सेवा अधिक सक्षम, अधिक बळकट करत आहे. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाले की राज्यात सध्या सुमारे 13,000 थॅलेसेमिया रुग्ण आहेत. या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारांसोबत अनेक सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी रुग्णांना प्रवास सवलत, वेळेत रक्त उपलब्धता आणि आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे.
नुकतंच राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलं असून आतापर्यंत सुमारे 80,000 महिलांनी त्याचा लाभ घेतलाय. त्याच धर्तीवरती आता पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आलं असून राज्यातील महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असं महिलांच्या आरोग्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टरांनी थॅलेसेमिया विषयी मार्गदर्शन केलं. तसेच थॅलेसेमिया रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, पालक आणि रुग्णांनीही आपले अनुभव सांगितले. यावेळी एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर, कर्मचारी, सेवाभावी संस्था तसेच या आजाराचा यशस्वीपणे सामना करणारे रुग्ण आणि त्यांच्या पालकांचा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या संचालकपदी डॉक्टर अश्विन रांजणीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या संचालकपदी डॉक्टर अश्विन रांजणीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर सुधाकर शेंडगे यांच्याकडून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने डॉक्टर अश्विन रांजणीकर यांची निवड केली. डॉक्टर रांजणीकर हे गेल्या 16 वर्षांपासून फुलंब्री येथील संत सावतामाळी अध्यापक महाविद्यालयामध्ये इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अश्विन पुरुषोत्तम रंजनीकर हे गेल्या 16 वर्षांपासून श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय येथे इंग्रजी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. संशोधक म्हणून त्यांनी 35 संशोधनपर लेख प्रकाशित केले असून 15 पुस्तके लिहिली आहेत. तसेच विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिसंवाद व परिषदांमध्ये 40 संशोधनपर लेख त्यांनी सादर केले आहेत. सीमा कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने समाजशास्त्र या विषयामध्ये पीएचडी जाहीर करण्यात आली असून त्यांनी दलित, शेतमजूर, स्त्रिया, सामाजिक आर्थिक स्थितीत विशेष संदर्भाने औरंगाबाद जिल्हा या विषयावरती शोधप्रबंध सादर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सीमा मुकुंद कांबळे यांना समाजशास्त्र या विषयामध्ये पीएचडी जाहीर केली आहे. मोरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान डोंगरे यांच्या मार्गदर्शनात दलित, शेतमजूर, स्त्रियांची सामाजिक आर्थिक स्थिती विशेष संदर्भाने औरंगाबाद जिल्हा या विषयावरती त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यास विद्यापीठाने मान्यता दिली आहे. या यशाबद्दल अधिष्ठाता तथा विभाग प्रमुख डॉक्टर संजय साळुंके, डॉक्टर लक्ष्मण सिंग साळोख, डॉक्टर पद्माकर सहारे, डॉक्टर सादिक बागवान, प्राध्यापक संग्राम गुंजाळ यांच्यासह इतर प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह कुटुंबातील सदस्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका अंतर्गत एकूण 17 शाळा माध्यमिक आहेत. या माध्यमिक शाळेमधून 796 विद्यार्थ्यांची इयत्ता 10वी परीक्षा दिली होती. त्यामधून 634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण महापालिकेच्या शाळेचा निकाल हा 79.65% लागलाय. या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिया आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केला आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा किराडपुरा नंबर 1 या शाळेचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 94.82% लागलाय. त्या खालोखाल प्रियदर्शनी इंदिरानगर या शाळेचा निकाल 93.93% लागलाय. त्या खालोखाल मिटमिटा शाळेचा निकाल 92.50% लागलाय. तसेच नारेगाव उर्दू या शाळेचा निकाल 90.44% लागलाय. या सर्व मुकुंदवाडी या शाळेतील 94% 60 घेऊन गौरी जगताप ही विद्यार्थिनी प्रथम आली आहे. त्या नारेगाव उर्दू शाळेची हुमेरा जमीला ही विद्यार्थिनी 93.40% घेऊन दुसरी आली आहे आणि प्रथमेश बंडू मांदळे 91.20% घेऊन हरसूल या शाळेचा विद्यार्थी तिसरा आलाय. महापालिकेच्या शाळेतील एकूण 6 विद्यार्थी 90% वरती पास झाले आहेत, तर 81% घेऊन रगडे तनुजा ही दिव्यांग विद्यार्थिनी, अंध विद्यार्थिनी सिडको N7 शाळेतून पास झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिया, सभागृह नेते गोविंदराव केंद्रे, विरोधी पक्षनेता समीर साजिद यांनी केलंय. तसेच आयुक्त अमोल येडगे यांनी, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील व कल्पिता पिंपळे तसेच अंकुश पांढरे उपायुक्तांनी महापालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केलंय. सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती भारत तिनगोटे शिक्षण अधिकारी आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नाशिक धर्मांतर प्रकरणी MIM नगरसेवकाने निदा खानला आश्रय दिल्याची माहिती, पोलिसांची नोटीस, मतींचा मोबाईल जप्त. तर लव जिहाद प्रकरणी नगरसेवक मतीनला अटक करा, नाहीतर आम्ही त्याला सरळ करू, इम्तियाज जलीलवर पण कारवाई करा, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.